नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. त्याच्यात 100 वर्षाहून अधिक काळ असलेली नुमवी शाळा बाजीराव रस्त्यावरती, तिथे 9वीतल्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं जोरदार मारहाण केली. लाथाबुक्क्या त्या विद्यार्थ्याला मारल्या आणि ते जनतेच्या समोर आला. हा प्रकार साधारण 10-12 दिवसापूर्वी घडल्याचं कळालेलं आहे. आणि त्या पालकांना ज्या वेळेला ही गोष्ट कळाली त्यावेळेला विद्यार्थ्यांनी शिक्षिका नापास करतील म्हणून घरी सांगितलं नाही असंही कळालेलं आहे. जाणून घेऊयात नेमका हा प्रकार काय आहे. माझं नाव माया शिवाजी लोंढे. माझ्या मुलाला 2-4 दिवस झालं आम्हाला कळलेलं. 1 महिना झालं मारलेलं त्याला. आम्हाला काय माहित नव्हतं. त्याने काय आम्हाला घरी सांगितलेलं नाही. तो नापास करताना भीतीपोटी त्याने सांगितलेलं नाही घरी. आणि 3-4 दिवस झाला आमच्या शेजारच्या इथं व्हिडिओ आला. व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ आला शेजारच्या इथं. तेव्हा मला ते शेजारच्या बाईंनी सांगितलं की तुमच्या पोराला असं मारले म्हणून. बघितलं मी. तेव्हा मग मी चौकीत गेले आणि कशा पद्धतीने मारले माझ्या पोराला बघा. आणि काही बी चुकी नसताना त्याची काही बी चुकी नाही आहे त्याची. त्या फक्त मस्ती करतात. कुठल्या शाळेत मस्ती नाहीत करत पोरं. सगळ्याच शाळेत मस्ती करतात पोरं. बरं सांगायचं होतं पालकांना, तुम्ही बोलून घ्यायचं होतं पोरं मस्ती करतात म्हणून. पण हे कचऱ्याच्या डब्यात असं तोंड घालून लातांनी मारलं. हे पोरांनी व्हिडिओ चोरून काढलेला आहे थोडासा. आणि त्या बाईवर कडक कारवाई झाली पाहिजे. आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे. त्या शिक्षकेला शाळेत पण नाही पाहिजे हे प्रवेश नाही पाहिजे. आम्ही अजून आता हे मारले कसं तुम्ही बघा सर. आणि मग सांगा मला, असं लातांनी बुक्क्यांनी असं हात पिरगळून केस लुचून कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून असं मारलेलं आहे त्याला. मग तुम्ही असं मारू द्या ना. मग दोन आम्ही मारलं का? आम्ही विचारलं त्याला. तो म्हणला माझी काय नाही चुकी याच्यात, मी फक्त मस्ती करत होतो. मग बाकीची पोरं होती. बाकीची पोरं म्हणला उठून गेली. मी मध्ये बसलेलं होतं आणि तो सापडला फक्त. मग असं पद्धतीने मारलेलं आहे बघा. आणि ह्याच्या अगोदर पण 9वीचे विद्यार्थी पास होऊन गेलेले आहेत ना 10वीच्या वर्गात. त्या वर्गातल्या मुलांना पण असंच मारलेलं आहे. त्या मुलांची पण तक्रार आहे, पण त्यांच्याकडे सबूत नाही आहे. आणि या मुलांनी आता मोबाईल न्यायला शाळेत हे अलाउड नाही आहे. पण ज्या मुलांनी व्हिडिओ काढले ना त्याचं तर स्वागतच झालं पाहिजे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही. काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आणि त्यामध्ये त्यांनी पवार कुटुंबीय हेच खरं राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे असं ठामपणे सांगितलं. आणि सुप्रिया सुळे हीच आमची उमेदवार आहे याविषयी त्यांनी भाष्य केलं. निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यंदा सुनेला मतदान. त्याच्या चुकीचं काय असे दोन मूळ पवार आणि बाहेरची झालेला पवार. आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा होता. ते बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही, मात्र या निवडणुकीत माझी भावंड पायाला भिंगरी लावून अजिबात माझ्या कुटुंबामध्ये नियोजक राज्याच्या नंतर माझे नियोजक कसं, आजीचे नियोजक कसं
सुप्रियाची निवडणूक असो, आमच्या कुटुंबातील बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या दरतात भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि पाठिंबा मिळेल त्याचा त्याची काळजी घेतात. असंही म्हणले की मी तोंड उघडलं तर फिरणं अवघड होईल भावंडात. माझ्या कुटुंबातले जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांची व्यावसायिक शिक्षण या सगळ्या गोष्टी मला आणि जगाला माहिती, त्यामुळे त्याच्यावरची चिंता अभाव होणार नाही. आणखी रीत जो दिसतोय तो या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी एक फेसबुक लाईव्ह 3 दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती 14 एप्रिल रोजी आंबेडकरांची जयंती आहे. त्यानिमित्त पुण्यातल्या व्हीनस ट्रेडर्स यांनी एका पेनची निर्मिती केली आहे. त्यात B.R. आंबेडकर यांची सही आणि त्यांचा फोटो त्या पेनवरती आहे. विशेष आवृत्तीचं हे पेन आंबेडकर जयंतीनिमित्त खास व्हीनसमध्ये. आज त्याचं उद्घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आलं. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री परशुरामजी वाडेकर यांच्या कल्पनेतून आणि व्हीनस ट्रेडर्सच्या कल्पकतेतून एक निर्मितीतून एक चांगल्या प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आणि त्यांचे सिग्नेचर असलेला एक पेन त्यांनी आज लॉन्च केलेला आहे. हे अगदी चांगला उपक्रम आहे ज्यामध्ये नुसती सिग्नेचर नाही तर लिखाण संस्कृती ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आणलेला आहे आणि ही संस्कृती ही समाजापर्यंत जाईल. याच्यातनं संविधान आणि प्रत्येकाला आपलं मत मांडता येईल, आपलं लिखाण करता येईल आणि वाचनस्कृती आणि लिखाण व वाचन संस्कृती ही परत पुनरुज्जीवन होईल असं मला वाटतं. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये व्हीनस ट्रेडर्स कंपनीने बाबासाहेब आंबेडकरांचा सिग्नेचर पेन हा त्यांनी आज बनवलेला आहे. 14 तारखेला तो विक्रीसाठी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर असणार आहे आणि संविधानाच्या अमृतकाळ वर्षामध्ये हा पेन व्हीनस कंपनी बनवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करेल. कुलगुरू आदरणीय गोसावी सरांनी या पेनचं उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच भारतामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत वर्षानिमित्ताने व्हीनस ट्रेडर्सनी जो उपक्रम केला आहे आणि हा पेन संबंध भारतामध्ये सगळीकडे असणार आहे आणि त्याचं पहिलं एडिशन त्यांनी केलेलं आहे. पुढं तो फाउंटन पेन देखील बनवणार आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने एक वेगळं अभिवादन या निमित्ताने व्हीनस ट्रेडर्स कंपनीने ह्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. 14 तारखेला हा पेन बाबासाहेबांच्या पुतळ्या विक्रीसाठी असणार आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि चळवळीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि तमाम भारतीयवासियांना मी विनंती करतो की अमृत वर्ष आहे संविधानाचं. या निमित्ताने संबंध भारतीयांनी संविधानापरी वेगवेगळे उपक्रम करावे. पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तृप्ती देसाई यांनी असं म्हटलं आहे की त्यांना भारतीय जनता पक्षानं तिथे उमेदवारी देण्याचं जवळजवळ निश्चित केलं होतं, पण घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये त्या ठिकाणी सुनेत्रा पवार या भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं उभ्या राहिलेल्या दिसून येतात. त्याविषयी तृप्ती देसाई यांनी केलेलं हे वक्तव्य. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी कमळच निवडून आणू असं भाजपने सांगितलेलं होतं आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की मी इच्छुक आहे, भाजपने माझ्यासारख्या कार्यकर्तीला उमेदवारी द्यावी. भाजपचे अनेक महामंत्री वगैरे मला भेटूनही गेले, परंतु अचानक भाजपने पळ का काढला? याच्यामध्ये राष्ट्रवादीलाच त्यांनी उमेदवारी दिली. म्हणजे राष्ट्रवादीला जिथं पाडायचं होतं, ज्या पवार कुटुंबियांना यांना पाडायचं होतं, तिथं पवार कुटुंबियांना जे आहे ते एकमेकांच्या समोर उभं केलं आहे. बरं, मतदारांनी मतदान करायचं कुणाला? इकडे सुप्रिया सुळे म्हणतायत की आमच्या वहिनी ज्या आहेत त्या आई समान आहेत. मग आई समान असलेल्या वहिनीच्या विरोधात सुप्रिया सुळेंनी जे आहे ते फॉर्म भरायला नाही पाहिजे आणि सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या भेटल्यावर यांची गळाभेट घेतात. नेमकं काय तुम्ही जनतेला वेड्यात काढताय का? बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेने मतदान करायचं झालं तर तुम्ही तर म्हणताय की आम्ही जे आहे ते कौटुंबिक खूप चांगले आहोत, आमचा हा राजकीय विरोध आहे.
पवारसाहेब आणि अजितदादा आता वेगवेगळे झाल्यानंतर अजितदादा म्हणतायत की पवारसाहेबांना नाही, पवार असलेल्या चिन्हासमोरील बटन दाबा. मग सुळे या पवारांच्या कन्या आहेत, त्या तिथं 3 वेळा खासदार आहेत. 3 वेळा खासदार असून सुप्रिया सुळेंनी काही केलं नाही म्हणून तर आम्ही सांगत होतो की आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला तिथं उभं करा. मग भाजप अनेकांना भेटलं, मग अचानक असं काय झालं? मग भाजप कमळाच्या चिन्हावरती तो निवडून येणार नव्हतं का? भाजपने पूर्णपणे जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात पळ काढलेला आहे. कारण अनेक वेळेला आपण बघितलं असेल, निर्मलाजी सीतारामन असतील, अनेक जण बारामती लोकसभा मतदारसंघात फिरून गेले, पण अचानक त्यांना घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार उभा करायला लागला. आणि कुटुंबातला वाद हा जनतेवर लादलेला आहे. त्यामुळे जनता नेमकं मतदान कुणाला काय करायचं इथं सगळे कन्फ्यूज आहेत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. नुमोवी शाळेमध्ये एका शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचं व्हिडिओ चित्रफित आपण आता पाहिली. शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना या प्रकारे मारहाण करणं अपेक्षित नाही. शिक्षिकेचा धाक असला पाहिजे. शिक्षिकेनं विद्यार्थ्याच्या हिताकरता अनेक गोष्टी चांगल्या केल्या असल्या पाहिजेत. त्यामध्ये विद्यार्थ्याला वर्गात दंगा केला म्हणून अशा प्रकारे मारहाण करणं आणि तेही पायानं हातानं त्या विद्यार्थ्याला मारणं, जमिनीवरती पाडून, आणि त्या विद्यार्थ्यांनी मात्र कोणताही प्रतिकार केलेला नाही. ही गोष्ट त्यांनी घरीसुद्धा सांगितली नाही, कारण शिक्षिका नापास करेल असं त्याचं मत होतं. या सगळ्या प्रकाराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शिक्षिका किंवा शिक्षक हे विद्यार्थ्यांना मारहाण पूर्वीपासून करत होते. आम्ही शाळेत होतो त्यावेळेला करत होते, पण त्यामध्ये कुटुंबियांचा पाठिंबा तर होताच, पण शिक्षकही विनाकारण अशी शिक्षा करत नव्हते, हेही तितकंच सत्य. अशामध्ये या शिक्षिकांचं मानसिक संतुलनही तपासलं गेलं पाहिजे, अशी बाब आता पालकांनी पुढे आणली आहे. तेव्हा शाळेमधले शिक्षक हे विद्यार्थ्याशी कसं नातं ठेवतात, हाही एक आता मोठा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. याकरता कुठली एक सूत्री निर्माण झाली पाहिजे आणि ती शिक्षण खात्यानं यापूर्वी जाहीर केली आहे, पण तिची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.